तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वादात सापडलेला शिवस्वराज्य ध्वजाच्या अनुषंगानं आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय असलेला बारागाव नांदूर येथील चौकातील शिवस्वराज्य ध्वजाचा विषय चर्चेला आला. यावेळी गावातील इम्रान देशमुख यांनी झेंड्याबाबत आपण परवानगी घेतली का असं मत मांडलं. या प्रश्नाबाबत गावचे सरपंच प्रभाकर गाडे यांनी खुलासा करून सांगितलं की गावच्या भल्यासाठी काही निर्णय घेणं गरजेचं आहे. एखादा विषय असेल तर गावाला एकत्र घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत. गावात सामाजिक सलोखा राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती सरपंच गाडे यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी या विषयाला अनुमोदन दिलं. अखेर नांदूर येथील चौकात शिवस्वराज्य झेंड्याला उठा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच प्रभाकर गाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी तारडे, ग्रामसेवक चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार, रफिक शेख, धनराज गाडे, यमुना जाघाव, अनुराधा मंडलिक, सायली पवार, बाळासाहेब गाडे, डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव, सलीम शेख, दीपक पवार, राजेंद्र गाडे, अनिल पवार, नितीन गाडे, कुलदीप पवार, आबासाहेब गाडे, सागर खाडे, सचिन कोहकडे, गणेश आघाव, राजेंद्र गाडे, वसुंधरा मंडलिक, चंद्रकांत जाधव, समीर पठाण, राजेंद्र गोपाळे, गोरक्षनाथ आघाव, किशोर कोहकडे, डॉक्टर हार्दे, बाबासाहेब कोहकडे, विश्वास पवार, नितीन गाडे, सचिन गाडे, अक्षय गोपाळे, नानासाहेब शहाणे, गौतम पवार, बाबासाहेब इनामदार, सोमनाथ कोहकडे, हबीब देशमुख, गोरक्ष आघाव, अनिल कावरे, दीपक पवार, ललिता मंडलिक, शिलाताई देशमुख, कविता गोपाळे, मनीषा पवार आदींचं ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आमची तशी पाहिली गेली तर 1 मेची ग्रामसभा होती. काही कारणास्तव पुढं ढकलण्यात आली आणि आज त्या ठिकाणी ग्रामसभा खेळीमेळीचे वातावरण पार पडले. आदरणीय लोकनियुक्त सरपंच प्रभाकर आप्पा गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव चव्हाण भाऊसाहेब हे उपस्थित होते. त्याचबरोबर व्हिडिओ आपले गायडे हे या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष मुद्दा हा होता का गेल्या काही दिवसापासून वादाचा मुद्दा जो ठरत होता बारागाव नांदूरमध्ये ध्वज स्वराज्य ध्वजाचा, तर या ध्वजासाठी विरोध त्या ठिकाणी होत होता. पण 4 लोक त्या समाजाचे, 4 लोक आपल्या समाजाचे त्या ठिकाणी बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी काढलो. आणि विशेष मुद्दा जो असल्याने सर्व धर्माचे लोक, 11 पगड जातीचे लोक आज गावात मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी जमले. आणि शेवटचा मुद्दा आल्यानंतर त्या ठिकाणी मी सूचना त्या ठिकाणी मांडली. बैठकीत जो निर्णय त्या ठिकाणी झाला, जो वटा करायचा 3x3चा, तर सर्वांनी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आपले इम्रानभाई देशमुख असतील, त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि सर्व समाजाने त्या ठिकाणी अनुमोदन त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज कामाला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. जो ध्वज आम्ही लोक वर्गणीतून सर्व लोक सहभागातून किमान त्याची उंची 111 फूट त्या ठिकाणी उंची आहे. आणि त्याचं जे ध्वजाचं कापड आहे त्याची किंमत 75,000 रुपयाच्या फक्त ध्वजाची किंमत आहे. असं ह्यो ध्वज आमच्या सर्व हिंदू ग्रुप तरुणांनी, कुलदीप भाऊ पवार असतील, योगेश भाऊ गाडे असतील, निखिल भाऊ कोकडे असतील, सर्वच शरद भाऊ पवार असतील, सर्वच आता नितीन गाडे असतील, सर्वच यमुनाचे भाऊ आगाव असतील, त्यांनी ट्रेनचं सहकार्य त्या ठिकाणी केलं. आमच्या ग्रामपंचायत सदस्य अनुराधाताई मंडलिक यांनी त्या ठिकाणी मोठी देणगी देण्याचं काम केलं.
सर्वच गावातील अध्यक्ष कंठमुक्तीचे शिवाजीराजे पवार असतील यांनी या ठिकाणी मोठं सहकार्य या ठिकाणी केलं. कैलासराव पवार असतील, सर्वच माझे नेते मंडळी असतील, मित्रपरिवार असतील आणि या ध्वजाचा आज पिढा त्या ठिकाणी सुटण्याचं काम झालेलं आहे. यो आनंद मला या ठिकाणी वाटतो आणि ग्रामसभा खेळमेळ्यात संपन्न झालेली आहे. स्वराज ध्वज त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमिटी नाही. सगळे ग्रामस्थ कमिटी सर्व ग्रामस्थ 12 गाव नांदूर ग्रामस्थ कमिटी त्या ठिकाणी. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.